What we were studied in last lecture, window object, events, right? String object was going on there. So see, we just repeat only some part in few minutes, within a minute. Okay, JavaScript contains a inbuilt object. Different inbuilt objects are there. All of you know, I think, what is meant by object. Objects are tangible things which is having a state and behavior. State means what? Properties, and behavior means what? Methods. So JavaScript provides us ready-made objects that are very useful while doing the programming by using the JavaScript. Similar to this JavaScript, now after this year, all of you will switch to different graduation courses. Some of you may join the engineering course, BSc course, or medical course, or different other courses. If you are interested in engineering, then for all type of branches, whether it is mechanical, it is information technology, computer science, or which one is electronic and telecommunication, then civil, different branches are there. So keep in your mind, for all engineering branches you have the computer science subject for first year and for second year also. So you have to learn all these things there also. Whatever the knowledge I have for electronics and telecommunication, ENTC branch, you have the data structure, C language, C++ language. So for that language, JavaScript is a very important, it is a very basic language. So whatever available here into the JavaScript, all this is there in another programming languages also. For example, C language, C++ language, Java language. तर इथं जे काय आपण जावास्क्रिप्टमध्ये स्टडी करतोय ना आत्ता, की ऑब्जेक्ट काय असतं, रेडीमेड ऑब्जेक्ट कुठले असतात. ॲक्च्युली रेडीमेड हा कीवर्ड नाही यूज करायचा. दिस इज कॉल्ड ॲज बिल्ट इन ऑब्जेक्ट्स. सो वॉट बिल्ट इन ऑब्जेक्ट्स आर देअर इन टू द लँग्वेज. So by using that, you have to study there, you have to use it for the programming purposes. Whatever the programs we are studying here, we are doing here, that are very simple programs. Very deep and difficult programs you have to learn in different branches. This subject is also for medical courses, not only for engineering courses. So there also you have to study this. So you are लकी यू आर स्टडिंग दिस इन 12th ओनली. तर हे सगळं तुम्हाला बेसिक परत तुम्हाला नंतरसुद्धा स्टडी करायचं आहे, लक्षात घ्या. तर हे जर बेसिक नॉलेज तुमचं आत्ताच क्लिअर झालं व्यवस्थित, तर तुम्ही पटकन ग्रीप घेऊ शकाल ग्रॅज्युएशन कोर्सेसला. आत्तापर्यंत 12च्या लेक्चरला मला वाटते मी तुम्हाला करिअर गायडन्सविषयी काहीच बोलले नाही आहे. थोडंसं मी मीटिंगच्या स्क्रीनला जाते. थोडासा विषय निघाला म्हणून थोडंसं सांगूयात. अदरवाईज माझ्या डोक्यात काहीच नव्हतं सांगायचं. तर तुम्ही ज्यावेळेस तुमचे ग्रॅज्युएशनचे कोर्सेस तुम्ही सिलेक्ट करणार आहात, जे काही तुम्ही ग्रॅज्युएशनचा कोर्स, बोलूयात का आपण? जस्ट रिप्लाय मी फॉर 5 minutes ओनली. अदरवाईज विल स्विच टू आवर टॉपिक. नो प्रॉब्लेम, आय हॅव नो प्रॉब्लेम फॉर एनिथिंग. थोडंसं 5 मिनटं बोलूयात का? अदर दॅन दिस, अदर दॅन आवर सिलेबस. ओके. तर तुम्ही नंतर जो काही कोर्स सिलेक्ट करणार आहात, दरवर्षी काय असतं बघा, कॉलेजमध्ये आपल्याकडं करिअर गायडन्सचे लेक्चर्स खूप होतात आणि त्यामुळे तुम्हाला थोडंसं जास्त करिअर गायडन्सची इन्फॉर्मेशन मिळते. लक्षात आलं? तर आता यावर्षी मला वाटते फार काही इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोचली नसेल. तर हे कोरोना वगैरे, लॉकडाऊन वगैरे, हे सगळं कधी ना कधी संपणारच आहे आणि हे वर्ष तुमचं कंप्लीट होणारच आहे. लक्षात आलं? तर डोक्यामध्ये असं काही ठेवू नका की खूप एक्सटेंड होईल आणि काय होईल. बघा, नीटची एक्झाम झाली, जेईची एक्झाम झाली, तशी 12वी बोर्डाची सुद्धा एक्झाम होणारच आहे. फार तर 1-2 महिने पुढे फक्त एक्सटेंड होऊ शकते, पण तुमची एक्झाम होणार आहे असं डोक्यात ठेवा. तुमची पण जेईची एक्झाम होणार आहे आणि नीटची पण एक्झाम होणार आहे, MSc सुद्धा होणार आहे. तर नंतर तुम्ही ज्यावेळेस ते ब्रांचेसला जाल, तर कसं असतं बघा, फर्स्ट इयरला तुम्हाला सगळे सब्जेक्ट कंपल्सरी असतात आणि ते सब्जेक्ट इतके असतात, 12 सब्जेक्ट असतात, 3 प्रॅक्टिकल असतात, 3 ते 4 प्रॅक्टिकल असतात आणि सिलेबस खूप हेवी असतो. तुम्ही आत्ता 12thला तुम्हाला असं वाटत असेल की जेईचा खूप सिलेबस आहे, नीटचा खूप सिलेबस आहे, तर नंतर तुम्हाला कुठलीही एंट्रन्स एक्झाम द्यायची नसते तरीसुद्धा तुम्हाला एवढाच सिलेबस कवर करायचा असतो, एवढेच रेफरन्स बुक्स तुम्हाला कवर करायचे असतात. लक्षात घ्या. तर आत्ताच जर तुमचं हे बेसिक कंप्लीट झालं
तर नंतर तुम्हाला पटकन ग्रीप घेता येते. आणि शेवटी कसं आहे, काही स्टुडंट्स थेअरीमध्ये खूप छान असतात, काही प्रॅक्टिकलमध्ये खूप छान असतात. आणि नेहमी लक्षात ठेवा, ज्यांचं दोन्हीकडे बॅलन्स आहे ना, ते लवकर जास्त करिअर करू शकतात. लक्षात ठेवा माझं वाक्य. तुम्हाला नुसती थेअरी येऊन उपयोग नाही, तुम्हाला नुसतं प्रॅक्टिकल येऊन सुद्धा उपयोग नाही. का? कारण जे काही नंतर तुमच्या प्लेसमेंट्स असतात, सपोज तुम्ही मेडिकलला आहात, तर मेडिकलचे स्टुडंट्स, मोस्ट ऑफ स्टुडंट कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्स देतात किंवा स्वतःची प्रॅक्टिस करतात. इंजिनिअरिंगचे स्टुडंट्सचं ज्यांनी मॅथ्स घेतलं आहे, तर तुम्हाला काय चॉईसेस आहेत? तुम्हाला कंपल्सरी तुम्हाला पुढे ॲप्टिट्यूड टेस्ट द्यायच्यात आणि तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचे आहेत. तर ज्यावेळेस तुम्ही ॲप्टिट्यूड टेस्ट द्याल, मी हे दरवर्षी सांगते मुलांना, तर आत्ता तुम्ही जे काय अभ्यास करताय तो कन्सेप्ट ओरिएंटेड करा. ऑब्व्हियसली तो तुम्हाला JEEला उपयोगी पडणार आहे, MSCETला उपयोगी पडणार आहे. जे नीटचे आहेत त्यांना नीटला उपयोगी पडणार आहे. फ्युचरमध्ये सुद्धा तुम्हाला खूप 90% आहेत आणि 99% आहेत आणि तुमचं सिलेक्शन होणार आहे असं अजिबात नसतं. तर आत्तापासूनच तुम्ही कन्सेप्ट ओरिएंटेड राहा. कोणाची प्लेसमेंट होणार आहे बघा कंपनीमध्ये, तुम्ही गुगल वगैरे ऐकलं असेल, वेगवेगळ्या IT कंपनीज ऐकल्या असतील, सिव्हिल कंपनीज, मॅन्युफॅक्चरर कंपनीज, मल्टीनॅशनल कंपनीज असतात, त्या तुमच्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला प्लेसमेंटला येतात. तेव्हा फक्त तुमचे मार्क्स तुमच्या कामी येणार नाहीत. तिथं तुम्हाला ॲप्टिट्यूड टेस्ट द्यायची आहे आणि तिथं तुम्हाला त्या ॲप्टिट्यूड टेस्टमधून नंतर तुमचा इंटरव्ह्यू राऊंड असतो. तर ते तुम्ही जर ते सपोज उद्या टेस्ट आहे तुमची आणि तुम्ही आज प्रिपरेशन कराल तर त्याचा काही उपयोग नसतो. लक्षात घ्या. त्यामुळं आत्ता तुम्ही जे काही स्टडी करताय हे खूप सोपं आहे बाळांनो. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं तर खूपच सोपं आहे. तर याच्यापेक्षा खूप डिफिकल्ट सिलेबस तुम्हाला फर्स्ट इयरला, सेकंड इयरला, थर्ड इयरला तुम्हाला कंप्लीट करायचं असणार आहे. त्यामुळं आत्ता जे काही तुम्ही कराल ना ते व्यवस्थित करा. त्याच्यासाठी नंतर भविष्यात वेळ नाही. तर आत्तापासूनच तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. तुम्ही ऑनलाईन सगळं अटेंड करताय, काही प्रॉब्लेम्स असतील तर टीचर्सला विचारा, कम्युनिकेट करा, कॉन्टॅक्ट करा. या सगळ्या गोष्टी होतच राहणार आहेत. आत्तासुद्धा जर JEE आणि नीटची एक्झाम होत असेल तर ऑब्व्हियसली तुमची तर होणारच आहे. लक्षात येते सगळ्यांच्या. थोडंसं आता डिसाईड करा तुम्हाला कुठे जायचं आहे, काय करायचं आहे. थोडेसे तुम्हाला लिमिटेशन्स आलेत. आता तो तुमचं बॅड लक आहे की तुम्हाला नेमकं तुमच्या बॅचला ऑनलाईन सगळं स्टडी करावं लागतं आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी डिसॲडव्हान्टेजेस नक्की आहेत. आय ॲम ॲग्री विथ दिस. म्हणजे जे आपण ऑफलाईनला देऊ शकतो ते सगळं आपण ऑनलाईनला देऊ शकतो. 100% असं नाही आहे. पण तरीसुद्धा लक्षात घ्या, तरीसुद्धा तुम्ही स्वतः तुमच्या करिअरसाठी प्रिपेअर्ड राहा. आणि असं इझिली लॉकडाऊन जरी असेल, उलट जास्त आता प्रॉब्लेम्स क्रिएट होणार आहेत नंतर. लक्षात घ्या, नंतर जास्त सॅच्युरेशन येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्या गोष्टींसाठी आता प्रिपेअर्ड पाहिजे. तुम्ही तुमचा स्टडी सुरू करा. ज्यांना JEE द्यायचं आहे, JEEलाच सिलेक्शन झालं पाहिजे असं काही नाही आहे, पण JEEचं प्रिपरेशन करा. म्हणजे तुम्हाला MSCETचा स्कोअर चांगला होईल. पुण्यातलं टॉपमोस्ट कॉलेज जे सगळ्यांना माहीत असेल COEP कॉलेज आहे. त्याच्यानंतर ब्रँचवर डिपेंड आहे तुम्हाला कुठली ब्रँच चूज करायची, त्याच्याप्रमाणे चांगले चांगले कॉलेजेस आहेत. आत्ता तुम्ही एवढंच टार्गेट ठेवा की तुम्हाला चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळालं पाहिजे. का? कारण ज्या कॉलेजमध्ये 100% प्लेसमेंट आहेत, ओके, तिथं जर तुम्ही गेलात तर तुमचं फ्युचर खूप छान आहे. हीच रिॲलिटी आहे. लक्षात घ्या. आपण असं म्हणतो की ठीक आहे आता मी दुसऱ्या कुठल्याही कॉलेजला इंजिनिअरिंग करतो आणि मी स्वतः कष्ट घेऊन चांगली प्लेसमेंट मिळवणार, ही जिद्द खूप चांगली आहे. लक्षात घ्या. पण जर आधीच तुमच्या सराउंडिंगला तुम्हाला सगळं एन्व्हायरमेंट अवेलेबल असेल तर तिथं तुम्हाला सोपं जाणार आहे प्लेसमेंट करणं. लक्षात आलं तुमच्या. म्हणजे स्वतः सगळ्या गोष्टींसाठी प्रयत्न घेणं आणि काही गोष्टी अवेलेबल असणं तिथं कॉलेजमध्ये, आणि मग आपण काही गोष्टींसाठी प्रयत्न करणं, ह्या दोन गोष्टींमध्ये सुद्धा काही डिफरन्स आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा. वेळ वाया घालवू नका. तुमच्या सगळ्या परीक्षा होणार आहेत आणि सगळं तुमचं जसं आधी चालू होतं तसं सगळं होणार आहे. फक्त तब्येतीची काळजी घ्या आणि सगळ्या गोष्टींचं प्रिपरेशन सुरू करा. ठीक आहे. आपण आपलं लेक्चर काय करूयात, स्टार्ट करूयात.
ठीक आहे, आपण ऑब्जेक्ट स्टडी करत होतो. तर लिस्ट ऑफ ऑब्जेक्ट्स आर देअर इन टू द जावास्क्रिप्ट. सो you have different ready-made objects, inbuilt objects into the JavaScript: string object, number object, math, date and array object. This year, only for this year 2020 and 21, string and number object, only two objects we have to study. Math object, date object and array object skipped for this year. So let us start with the string object. Those who are interested, they go through that object. If you have any doubt, any query for programs, just ask me, no problem. So this is our string object. It is having only one property, that is called as length, which is used to return the number of characters into the string. Then we are studying the index of function. It returns the index of first occurrence of specified character in a given string. म्हणजे एखादं कॅरेक्टर कितव्या पोझिशनला आहे, what is the index of that letter into the given string, that can be calculated, that can be found by using the index of function. So yesterday I give you one homework, I think, last index of property. So what is last index of A? That is given to you into this string Vidya Pratishthan. Not this, actually this is Vidya Pratishthan Baramati. Which string given to you? That is Vidya Pratishthan. So just post your answer in chat box. Just post me your answer in chat box. In Vidya Pratishthan string, what is the last index of A? That is given to you. So this is our program Vidya Pratishthan, and we used here index of property. Now we are going to use last index of property. So what is the last index of A in this string? What is your answer? What is the answer of last index of A? So just calculate. This is Vidya Pratishthan. Calculate it in your notebook, all of you. Meaning of last index of is what? See here, last index of, it returns the index of last occurrence of specified character in a given string. लक्षात आलं सगळ्यांच्या? इट रिटर्न्स, इंडेक्स म्हणजे पोझिशन, इट रिटर्न्स पोझिशन ऑफ लास्ट ऑकरन्स. देर मे बी द नंबर ऑफ ऑकरन्सेस ऑफ सेम कॅरेक्टर इन टू द गिवन स्ट्रिंग. सो वॉट इज गिवन हियर? लास्ट ऑकरन्स ऑफ स्पेसिफाईड कॅरेक्टर इन अ गिवन स्ट्रिंग. इट रिटर्न्स दॅट पोझिशन. सो वॉट इज आवर स्ट्रिंग? आवर स्ट्रिंग इज Vidya Pratishthan. So find out the index of this A. This is the question to you. And now tell me the answer. Actually it is given yesterday only. What is answer? 4. Last index of. Just read it carefully. Read this carefully. It returns the last index of last occurrence, not index, last occurrence of specified character in a given string. अरे लक्षात घ्या, एखादं कॅरेक्टर एखाद्या स्ट्रिंगमध्ये रिपीटेडली येऊ शकतं. आपल्याला एचा इंडेक्स फाइंड आउट करायचा आहे. विद्या प्रतिष्ठानमध्ये एचा इंडेक्स फाइंड आउट करायचा आहे. मी तुम्हाला इथं करून दाखवलं होतं बघा. सो सी हियर, दिस इज 0. स्ट्रिंग इंडेक्स ऑलवेज स्टार्टेड विथ अ 0. So V is at 0 position, I is at 1 position, D is at 2 position, Y is at 3 position, A is at 4th position. Okay, now you have, in this way you have to just find out the position of this A, because there are number of occurrences of A. This is the first occurrence, this is the second occurrence, and this is the third occurrence. So which one is the last occurrence? This A is the last occurrence. Am I right? So you have to find out the index of this A. Very simple question is there. So what is the answer? 16. Is it correct? 16. Okay, 15, 16. I think you are confused with 15 and 16. So see here. So someone not calculating there the space. So space is also considered there. Space is also one of the key on the keyboard. So space is at the 5th position. Then Phi is at 6th position, R is at 7th position, A is at 8th position, T is at 9th position, then I is at 10th position. Okay, then S is at 11th position. See here,
S is at 11th position. Then H is at 12th position. Then this T is at 13th position. Then H is at 14th position. A is at 16th position. How you can calculate it there? At the 16th position, it is at 15th. Am I right? Calculate it once again. Just find out A is at which position. I think it is at 15th position. 15, it is 15. How 16? How 16th position? Rutuja, Kunal, Alifia, Omkar, Vaishnavi. It is at 15th position. We skip 0, that's why. Okay, so every string index is started with a 0. हे अगदी पाठच करून ठेवा. तुम्हाला MCQ मध्ये वगैरे क्वेश्चन येऊ शकतो. इंडेक्स ऑफ असंच क्वेश्चन येऊ शकतो. फाइंड आउट द पोझिशन ऑफ A. सो कीप इन युअर माइंड, string index always started with a 0, not with 1. String index always started with 0. So this is at what? 15th position. Yes, it is at 15th position. So let us try this with program. Program is already here with us. So we just copy this, Control C, fine, and we just paste it here. Now what we have to find out? Index or last index? Last index of string A. So here your function name is not index of. Function name is what? Last index of, in which I is capital and O is also capital. This is also important because JavaScript is case sensitive. In index of O is capital and in last index of I and O is capital. So what is our programming? See here, we declared here one variable str, and we store the value here Vidya Pratishthan. By using this we calculated the length. By using this we find out the first index, and by using this we find out the last index. So let us check what the answer it will display. So we just execute this. Our program is there into the programs folder. Name of program is what? What is it? It is string, and this we want to execute into the Google Chrome. So we just open this into the Google Chrome. Wait a minute. Okay, so see, this is our output. So we click the button. So see, last index of A is 15. This is our last index of function. Okay, is there any network issue? Only 39 students are there. Why? Very less students are there today. Okay, fine. Okay, next function बघूयात आपण. So what is the next function? See here, I just want to explain you all function, then we'll see it by using programs. So see here, character at, this is also one of the function. It returns the character at specified position. आता याने इंडेक्स फाइंड आउट होतोय, याने काय होणार आहे? कॅरेक्टर फाइंड आउट होणार आहे किंवा अल्फाबेट फाइंड आउट होणार आहे ॲट अ स्पेसिफाईड पोझिशन. म्हणजे आपल्याला त्याला काहीतरी पोझिशन द्यावी लागेल आणि आपण फाइंड आउट करतोय की या पर्टिक्युलर पोझिशनला कुठलं कॅरेक्टर आहे. दे आर अपोजिट टू इच अदर, कॅरेक्टर ॲट अँड इंडेक्स ऑफ. याने काय होतंय, आपण अल्फाबेट देतोय आणि त्याचा इंडेक्स फाइंड आउट होतोय. आणि इथं काय करणार आहे आपण, इथं आपण काय करतोय, इंडेक्स देणार आणि कॅरेक्टर फाइंड आउट होणार. So it returns the character at specified position. Then okay, see, substr is also one of the function. It returns the character you specified. म्हणजे काय की एखाद्या स्ट्रिंग मधली तुम्हाला सब स्ट्रिंग फाइंड आउट करायची, म्हणजे मोठ्या स्ट्रिंग मधून छोटी स्ट्रिंग फाइंड आउट करायची. सपोज फॉर एक्झाम्पल युअर फुल नेम, फ्रॉम युअर फुल नेम यू वॉन्ट टू फाइंड आउट ओनली नेम, ओनली सरनेम, अ स्पेसिफाईड नंबर ऑफ कॅरेक्टर. सो देर इज अ फंक्शन दॅट इज कॉल्ड एज सबस्ट्रिंग, substr, that is also called as substring. So for example, जर आपण असं दिलं substring 7,14, it returns the 7 characters from 14, म्हणजे 14 पासूनचे पुढचे 7 कॅरेक्टर रिटर्न होतात. तसंच अजून एक फंक्शन आहे, हे substr आहे आणि हे substring आहे. दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे बघा. इट रिटर्न्स द कॅरेक्टर यू स्पेसिफाईड, फॉर एक्झाम्पल 7,14, तेच एक्झाम्पल आहे.
इट रिटर्न्स ऑल कॅरेक्टर्स बिटवीन 7th अँड 14th. दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे, हा 14ने स्टार्ट करेल आणि पुढचे 7 कॅरेक्टर रिटर्न करेल, आणि सब स्ट्रिंग फंक्शन काय करेल, बिटवीन 7 and 14 it will returns the number of characters. This function actually, when we use these functions, when you want to find out some of the information from the big string, from the very large textual information, at that time we use substring, substr, like that functions there. Then one more function is there, trim. It removes white spaces from both sides of string. आता रिमूव्ह व्हाईट स्पेसेस म्हणजे काय, कधी कधी काही जण काय करतात, टेक्स्ट बॉक्समध्ये तुम्हाला सांगितलं एंटर युअर नेम, तर गरज नसेल तरी स्पेस बार प्रेस करतात आणि मग नाव एंटर करतात. तर स्टार्टिंगला स्पेसेस येतात ना, त्या रिमूव्ह करायचे असतील आपल्याला, देन वी यूज द ट्रिम फंक्शन देअर. देन टू अप्पर केस इट इज व्हेरी सिम्पल, इट कन्वर्ट्स द गिवन स्ट्रिंग इन टू द कम्प्लिटली अप्पर केस लेटर, अँड टू लोअर केस इट कन्वर्ट्स द गिवन स्ट्रिंग इन टू द लोअर केस अल्फाबेट. We'll see all these functions one by one. So we start with character at. It returns the number of character at a specified position. तर आपण काय करूयात, एक पोझिशन देऊयात, सेम प्रोग्राम. ओके, सो we just paste the code. Now instead of index of, now your answer is what, character at specified position is what, character at which position, suppose 4th position. Okay, character at 4th position. So instead of index of function, what we have to use here, character at which position. Now number is numerical data, no need of the double quotes there, so we use here 4. बघा काय आहे फंक्शन, इथं आपण इंडेक्स काढतोय ए चा, आणि इथं आपण काय करतोय, ए चा इंडेक्स देतोय, आपल्याला माहिती आहे 4th पोझिशनला ए आहे. आपण काय करतोय, इथं इंडेक्स देतोय, पोझिशन देतोय, आणि त्याचं कॅरेक्टर फाइंड आउट करतोय. सो इट रिटर्न्स द कॅरेक्टर ॲट 4th पोझिशन. सो लेट अस चेक वेदर इट रिटर्न्स ऑर नॉट. ओके, सो वी जस्ट रिफ्रेश द प्रोग्राम. ओके, हु इज हॅव्हिंग द नेटवर्क प्रॉब्लेम, जॉइन होते लेफ्ट होते, जॉइन होते लेफ्ट होते. ओके फाइन. सो सी हियर, वी क्लिक द बटन हियर. बघा, इंडेक्स ऑफ स्ट्रिंग ए इज वॉट 4 अँड कॅरेक्टर ॲट 4th पोझिशन इज वॉट ए. लक्षात आलं सगळ्यांच्या, 4th पोझिशनला कुठलं कॅरेक्टर आहे, ए कॅरेक्टर आहे, म्हणून ए डिस्प्ले झालं. जर तुम्हाला दुसरं फाइंड आउट करायचं असेल, आता आपण 15 केलं ना, तर आपण 15 घेऊयात, बघू काय येतं आन्सर. 15th पोझिशनला सुद्धा एच आहे ना अल्फाबेट. सो लेट अस चेक what it will display at the 15th position. So we click the button. So see here, character at 4th position is what, sorry 15th. Message आपण चेंज नाही केला, it is also A. Now instead of 4th, what should be here, at the 15th position. It is also A. So output is same. So we refresh it and we just click it. So see here, character at 15th position, it is also A. If you want to check any another character, if you want to find out any another character, you can also find out. You have to just give the index of that character. So suppose if you write here, instead of 15, suppose it is 14. Okay, so at 14th position, which character is there, it will return the character. So we refresh it and we click the button. So see here, okay, not 15th, it is 14th. At the 14th position, H is there. So in this way we use the character at function. Clear with this? Reply me students. आम्हाला क्लासमध्ये खूप सवय आहे अरे रिप्लाय विचारायची. ओके, नेक्स्ट फंक्शन बघूयात आपण. लक्षात आलं सगळ्यांच्या? ओके ओके फाईन, ठीक आहे. नेक्स्ट बघूयात आपण. आज बरेच अब्सेंट आहे, आपण बघूयात आज कोण कोण अब्सेंट आहे, थोडं क्रॉस चेक करूयात. नेक्स्ट फंक्शन आपण कुठलं स्टडी केलं होतं बघा, सब str. इट रिटर्न्स द कॅरेक्टर फ्रॉम 14th अँड द 7 नंबर ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम द 14. आपण चेक करूयात. परत आपण काय करूयात, पेस्ट केलं
आता इथं 15च्या ऐवजी काय येईल, इथं सबस्ट्रिंग फ्रॉम काय करूयात आपण 4 5 6 पासून घेऊयात. फ्रॉम 6 टू P. okay, this is 6. From P it is 6, right? 4 5 6 6 7 8 9 10. Okay, up to 10. So what function we have to use here? Instead of character add, what is it now? Sub str, and in bracket you have to give the number, you have to give the position from 10th, and how many characters we want here? How many characters? 5 characters, suppose 5. So in this way, so see here what is the function actually. 7 comma 14, it returns the 7 characters from 14th. Okay, so we have to swap the numbers here. So here you have to write the 5 and here you have to write the 10. Now we save our program. So सगळं दिसत नाही आहे तुम्हाला एका स्क्रीन मध्ये, थोडंसं आपण काय करूयात, छोटं करूयात. फाईन विथ दिस. एवढा फॉन्ट दिसतोय ना सगळ्यांना? ठीक आहे, आपण सेव्ह केलं. आता काय करूयात, आपण प्रोग्राम आपला रिफ्रेश करूयात. रिफ्रेश इट अँड क्लिक द बटन. सो सी हियर प्रतिष्ठान. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9. So it returns the 10 characters actually from the 6th position. Okay, this is the starting position. Okay, fine. So it is not like this. Okay, from 5th position it returns the 10 number of characters. Okay, let us try with another function also, then we'll have some conclusion there. So again we paste it here. So we skip this part, and now instead of sub str we use here substring, and we save the program. Now we refresh it. So we refresh it and we click the button. So see here, yes, okay, fine. इथं जे एक्सप्लेनेशन आहे, ओके, आय एम जस्ट करेक्टिंग इट. तुम्हाला काय लक्षात आलं का? बघा काय आउटपुट डिस्प्ले. ठीक आहे, राहू द्या असंच. आउटपुट काय डिस्प्ले होते बघा. आपण फर्स्ट फंक्शनमध्ये काय यूज करतोय, इट स्टार्टिंग फ्रॉम 5 अँड 10 कॅरेक्टर्स, आणि याचं मिनिंग काय आहे बघा. आउटपुट चेक करा तुम्ही. आउटपुट काय आहे ते बघा. PRATISHTH नंबर ऑफ कॅरेक्टर्स किती होत आहेत बघा, 10 होत आहेत. ओके, याच्यानंतर याच्या आधीची एक स्पेस आहे. सो space and 9 characters. And for substring function, only 4 characters it returns because it started with 0 ने स्टार्ट केल्यामुळे तो काय करतोय, 4 characters रिटर्न करतोय. तर इथं आपण काय करूयात, दोन्हीकडे सबस्ट्रिंग झाले ना, तर इथं आपण काय म्हणूयात, सब str म्हणूयात. म्हणजे आपल्याला लक्षात येईल आपण कुठे सब str यूज करतोय आणि कुठे सबस्ट्रिंग यूज करतोय. ठीक आहे. अँड देन वी click the button here. Okay, now check the output. This is sub str function and this is substring function. So it returns 10 characters and it returns the 5 characters only. So substring function returns the 5 characters and sub str function returns the 10 characters. This is the change actually. So these are the two functions, sub str and substring. Now next one is what? Trim. इट इज यूज टू रिमूव्ह द स्पेसेस. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, इथं स्पेस द्यावी लागेल. ओके, आपण लास्टला स्पेस देऊयात हिअर. ओके, अँड वी यूज द ट्रिम फंक्शन. पण ते स्पेस रिमूव्ह केली का हे कसं लक्षात येणार आहे आपल्या. सो वी पेस्ट इट हिअर अँड देन वी यूज हिअर ट्रिम फंक्शन. सो दिस इज ट्रिम फंक्शन str.trim. Now no need to pass any value for trim function. Only we have to use the trim function similar to this length. No need to pass anything here. So we save it. आता चेंज तुमच्या लक्षात येणार नाही कारण विद्याप्रतिष्ठान नंतर असंही स्पेसच डिस्प्ले होतोय. त्यामुळे तो ॲक्च्युली स्टोअर करताना इथल्या स्पेसेस काय करणार आहे, रिमूव्ह करणार आहे. पण दिसताना तुम्हाला इथं नाही दिसणार आहे.
कारण विद्याप्रतिष्ठान नंतर काय असणार आहे, ऑब्व्हियसली इथं काहीच नसणार आहे. बट इट इज यूज टू रिमूव्ह द स्पेसेस आफ्टर अँड बिफोर स्पेसेस, म्हणजे स्ट्रिंगच्या आधीच्या आणि नंतरच्या स्पेसेस काय करतो, तो रिमूव्ह करतो. दिस इज द फंक्शन trim function. Then next one is what, to uppercase and to lowercase. Now that is the simple to understand. So str dot to uppercase, U capital, C capital, to uppercase, opening and closing bracket. So here uppercase string is, that we have to write here, uppercase string is. Similarly we can add one more function here for what, for lowercase string. So here we just want to display the lowercase string, is it is there in 11th also, I think. Lowercase string, instead of now this, what we have to use here, to lowercase, to lowercase, opening and closing bracket. बघा आता लोअर केसने काय होईल, स्ट्रिंग लोअर केसमध्ये कन्वर्ट होईल आणि अप्पर केसने काय होईल, स्ट्रिंग अप्पर केसमध्ये कन्वर्ट होईल. दॅट इज ओनली देअर. सो वी जस्ट रिफ्रेश द प्रोग्राम and we click the button. So see here, we just minimize the screen now. So see, this is Vidya Pratishthan is converted into capital, and here Vidya Pratishthan is converted into the small case. Now getting with all the functions, clear with this, all string functions. Okay, text message करा. लक्षात आले सगळे स्ट्रिंगचे फंक्शन. नाव वी फिनिश विथ द स्ट्रिंग ऑब्जेक्ट. ओके ठीक आहे, पुढचं स्टार्ट करूयात का. दिस इज ऑल अबाउट द स्ट्रिंग फंक्शन. तुम्हाला फंक्शन सगळे लक्षात ठेवायचे आहेत बरं का. विंडो ऑब्जेक्ट, डॉक्युमेंट ऑब्जेक्ट, string object, you have to remember all the functions and its properties, that is important there. So see the next slide. So see, this is one of the example and you have to find out the answer of this. Okay, fine. Now it is already calculated there, so we can change the sum part. Okay, answer is shown to you now. Okay, ठीक आहे. थोडंसं चेंज करूयात आपण. इंडेक्स ऑफ काय करूयात, इंडेक्स ऑफ बी. ओके, इंडेक्स ऑफ एम. देन लास्ट इंडेक्स ऑफ एन, that you have to find out, and character at 10th position. Okay, instead of 10th, now the question is what, character at, okay fine, character at 7th position. And you have to find out the output. All of you just start finding the output that you have to find out. I will not provide you the output, just see the slide and find out the output of this right now. Start it. It's not A, it's M, and in second question it is N. Okay, do the changes. It's not A, this is M, and this is not A, this is N. Now find out the answer and just tell me the answer, because you may have the 5 marks question based on 1 marks question, MCQ question for this. So all of you just find out it. झालं सगळ्यांचं.
ओके, स्विच करू मी स्क्रीन. ओके, चॅट बॉक्समध्ये तुमचे आन्सर्स टाका. ऑल ऑफ यू जस्ट मेसेज मी युअर आन्सर्स. ओके, अदर स्टुडंट्स, सगळ्यांना आन्सर विचारणार आहे बाळा मी. बाकीच्यांनी सुद्धा आन्सर्स टाकायचे आहेत. ज्यांनी टाकले त्यांचं कॉपी पेस्ट करून टाकू नका, मी विचारणार आहे कोणाला सुद्धा. का होतं, मी एकटीच एक्सप्लेन करते, तुम्ही किती ऐकताय माहीत नाही. मीटिंग लिव्ह केल्यानंतर 1-2-4 जण असतात, त्यांना माहीतही नसतं मीटिंग संपली आहे, आपण बाहेर पडायचं आहे. ओके ओंकार, सेकंड क्वेश्चन आपलं कॅरेक्टर ॲट होतं ना, सो वी हॅव टू रिटर्न द कॅरेक्टर. इंडेक्स नाही शोधत आहोत आपण ना तिसऱ्या फंक्शनमध्ये. हे बघा, फंक्शन परत एकदा दाखवते मी तुम्हाला. सी हिअर, आपण आधी इंडेक्स कॅल्क्युलेट करतोय, नंतर लास्ट इंडेक्स आणि नंतर कॅरेक्टर ॲट 7th पोझिशन. दॅट यू हॅव टू फाइंड आउट. MN, index of M, last index of N, and character at 7th position. Remaining one. Okay, Kiran, once again just check the last index of N. Then Onkar, again try to check last index of N. Okay, fine. Remaining, वही पेन आहे का बघा बाजूला, का नुसतं मोबाईल फोन घेऊन कुठेतरी बाहेर बसलाय. हां, सगळ्यांचा रिप्लाय अपेक्षित आहे. ओके, स्वतः कॅल्क्युलेट करा सगळ्या. तुम्ही आधी ज्यांनी पोस्ट केले त्यांचं बरोबर असेलच असं नाही आहे. ऑल ऑफ यू पोस्ट युअर ओन कॅल्क्युलेशन. ओके, 22, 16 and R. Yes, this is the correct answer. Remaining, what is the problem? बाकीचे का नाही पोस्ट करत आहेत? नाव घ्यायचं का प्रत्येकाचं? वेळ पुरत नाही रे बाळांनो आपल्याला, लक्षात घ्या. ओके, आपल्याला 2च लेक्चर आहेत, त्याच्यामध्ये मी प्रत्येकाचं नाव, आपल्याला कॉलेजमध्ये रोज लेक्चर असायचं, एव्हरी डे. ॲट दॅट टाइम इट इज पॉसिबल टू आस्क द क्वेश्चन इंडिव्हिज्युअली. राईट नाव इट इज एक्सपेक्टेड टू गिव्ह आन्सर्स. एव्हरीवन शुड गिव्ह द आन्सर. ओके, फाईन. नोटबुकमध्ये लिहिताय का रे तुम्ही मी सांगितलेले प्रोग्राम्स? मला जरा रिप्लाय करा. करेक्ट आन्सर इज 22, 16 and R. 22, 16 and R. So, are you writing all the programs in your notebook? आणि मी ज्या PPT देते त्या तुम्हाला सफिशियंट आहेत. आणि थोडंसं टेक्स्टबुक रेफर करा. ओके, ठीक आहे. मार्केटमध्ये अजून आलं की नाही मला माहीत नाही, पण आपल्याकडे एक TPS बुक असतं, किन्नरी प्रकाशनचं. सो दॅट कंटेन्स लॉट ऑफ MCQ बेस्ड क्वेश्चन. ऑल ऑफ यू आर फर्स्ट बॅच स्टुडंट फॉर द न्यू सिलेबस. नवीन सिलेबसची तुमची फर्स्ट बॅच आहे. तर मला जसा वेळ मिळेल मी ॲक्च्युली तुमची भरपूर आपण टेस्ट सिरीज घेतो आहे की तुम्हाला MCQची प्रॅक्टिस व्हावी म्हणून. तर अदर डिस्कशनच आज आपलं खूप होतं आहे, पण ते पण इम्पॉर्टंट आहे. तर मुद्दाम आपण तुमच्या टेस्ट सिरीज घेतो आहे की तुम्हाला थोडंसं MCQ क्वेश्चनची प्रॅक्टिस व्हावी म्हणून. आणि ते क्वेश्चन्स तयार करायला फार वेळ लागतो बाळांनो, त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी टेस्ट अटेंड करावी एवढं एक्सपेक्टेड असतं. सिन्सिअर स्टुडंट्स करतात, ज्यांना बेनिफिट घ्यायचे ते करतात. जे ॲबसेंट राहतात त्यांनी थोडंसं सिरियसली घ्या. आणि चॅप्टर वाईज थोडेसे MCQ क्वेश्चन्स मी तयार करते आणि मग नंतर तुम्हाला देते. अदरवाईज जर तोपर्यंत टेक्स्टबुक नाही, किन्नरी प्रकाशनचं बुक आलं मार्केटमध्ये, तर आपण ते रेफर करूयात. पण त्याच्यामध्ये मिस्टेक्स असू शकतात. ओके, आणि तुम्ही सगळे सिन्सिअर आहात आणि नोटबुकमध्ये लिहिताय असं आपण कन्सिडर करूयात. आणि स्ट्रिंग ऑब्जेक्ट आता मला वाटते तुम्हाला क्लिअर झाला आहे. सो वी कॅन स्विच टू द नेक्स्ट ऑब्जेक्ट. दिस इज अ नंबर ऑब्जेक्ट. ओके, नेक्स्ट ऑब्जेक्ट इज वॉट? नंबर ऑब्जेक्ट.
It helps us to work with numbers. JavaScript supports properties and methods for primitive values. Primitive values means what? Even whole numbers, positive, negative number, fractional numbers. So number object is also there. It is having 3 properties and different methods are there. Only some methods are included there, but other methods are also available with the number object. First one is what? First property, minimum value, minimum underscore value. It returns the largest minimum value. आता तुम्हाला मॅथ्स वगैरे बऱ्यापैकी माहिती आहे बघा. तर मिनिमम म्हणजे मायनस मधली सगळ्यात मोठी व्हॅल्यू, लार्जेस्ट मिनिमम व्हॅल्यू आपण कुठली घेऊ शकतो आणि मॅक्झिमम कुठपर्यंत आपण नंबरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. असं जर चेक करायचं असेल तुम्हाला तर तिथे एक प्रॉपर्टी आहे, मिनिमम अंडरस्कोर व्हॅल्यू मॅक्झिमम. ही प्रॉपर्टी आहे. म्हणजे जर तुम्ही असं केलं नंबर डॉट मिनिमम व्हॅल्यू, तर तो मिनिमम व्हॅल्यू डिस्प्ले करेल. नंबर डॉट मॅक्झिमम व्हॅल्यू, it will display the largest maximum value. NaN, all of you know, NaN stands for what? Not a number. If you want to check whether the given value is number or not, we can use their isNaN function. So NaN stands for what? Not a number. I think we have taken this program, isNaN. Is it? झाला का आपला हा प्रोग्राम? Check whether the given value is number or not. Someone just reply me. घेतलं का आपण? चेक वेदर द गिवन व्हॅल्यू इज नंबर ऑर नॉट. आय थिंक आय हॅव कवर्ड इट. ओके, जस्ट सी द मेथड्स. इज इंटीजर, इट डिटरमाइन्स वेदर द गिवन व्हॅल्यू इज इंटीजर. पार्स फ्लोट, इट कन्वर्ट्स द गिवन string into the floating point number. ParseInt, it converts the given string into the integer number. हे दोन तर आपण खूप वेळा यूज केले, नो नीड टू एक्सप्लेन. And one more function is there, is fixed. It returns the string that represents a number with exact digits after the decimal point. म्हणजे decimal point नंतर तुम्हाला किती digits पाहिजेत, 2, 3, 4, 5. For that purpose we use there a is fixed function. And is integer is used to check whether the given value is integer or not. But these functions are supported by higher browser only, not for all browsers. काही ब्राउझरमध्ये इज इंटीजर फंक्शन रन होईल, इज फिक्स फंक्शन रन होईल. काही ब्राउझर्समध्ये हे रन होत नाही, बिकॉज दीज आर द न्यू फंक्शन्स. सो समटाइम्स इट इज नॉट सपोर्टेड देअर फॉर द ब्राउझर. सो हायर वर्जन ब्राउझर्स आर रिक्वायर्ड to execute is integer and is fixed function. And parse float and parse integer we already use it. Minimum value is used to return minimum value, maximum value is used to return the maximum value, and NaN is used to check or display not a number. म्हणजे काय की सपोज तुम्ही ॲडिशन करताय पण एक स्ट्रिंग आहे आणि एक नंबर आहे, तर तो ॲडिशन नाही डिस्प्ले करत. तो डिस्प्ले काय करतो? NaN डिस्प्ले करतो की ॲडिशन होऊ शकत नाही. One of the value is not a number, that is NaN. It is the one of the property of number object. So it is having 3 properties and 4 methods. You have to remember it as it is. Clear with number object? Or do you want any one program for these functions? Okay, just reply me. Check whether the given value is number or not. झाला का रे प्रोग्राम आपला? I think झालाय. म्हणा तुम्ही सांगा अरे काहीतरी, का तुम्हाला आठवत नाही आहे? आज लेक्चर संपलं की आजचं इथंच विसरतं आहे. आठवतं आहे ना सगळ्यांना? आय थिंक वी हॅव कवर्ड इट. चेक वेदर द गिवन व्हॅल्यू इज नंबर ऑर नॉट. ओके, आपण प्रोग्रामला स्विच करूयात का? कारण इज इंटीजर आणि इज फिक्स्ड फंक्शन हे फक्त हायर ब्राउझरला रन होतं, त्यामुळं आपण जेव्हा प्रोग्राम येईल तेव्हा ते चेक करूयात. येस, ओके. हो, 11th मध्ये पण घेतला आणि आत्ता पण घेतला आय थिंक सो. आपण नेक्स्ट प्रोग्रामला डिरेक्टली स्विच करूयात बाळांनो, तेव्हा हे फंक्शन्स काय होतील तिथं कवर होतील. काही प्रोग्राम्स राहिलेत आपले अजून रिलेटेड टू स्ट्रिंग. सो फर्स्ट प्रोग्राम देअर इज. आता आणखीन एक तुम्हाला थोडंसं क्लिअर करायचं आहे. जे प्रोग्राम्स स्लाईडमध्ये आहेत, बघा मी काय सांगते व्यवस्थित. जे प्रोग्राम्स स्लाईडमध्ये आहेत ना, ते सगळे प्रोग्राम्स तुम्हाला 5 मार्क्स क्वेश्चनमध्ये येऊ शकतात. आणि मी इतर वेळेस थेअरी शिकवण्यासाठी जे प्रोग्रामिंग तुम्हाला करून दाखवते, दॅट इज नॉट देअर फॉर 5 मार्क्स क्वेश्चन. दॅट प्रोग्राम्स आर देअर जस्ट टू अंडरस्टँडिंग पर्पज.
टू अंडरस्टँड द कन्सेप्ट, टू क्लिअर द कन्सेप्ट. म्हणजे आपण डॉक्युमेंटचा एक प्रोग्राम घेतला, त्याच्यानंतर विंडोचा प्रोग्राम घेतला. सो वॉट एव्हर द प्रोग्राम्स गिवन इन टू द स्लाइड, मोस्ट ऑफ टाइम these programs are there it is as it is in your question in your board examination for the 5 marks. तर स्ट्रिंग बेस काही प्रोग्राम्स आपले राहिले ते आता एक दोन कवर करूयात आपण. सो सी इयर फर्स्ट प्रोग्राम, आपण आधी जे सगळे प्रोग्राम्स घेतले ते नंबर बेस्ड होते, थोडे काही स्ट्रिंग बेस्ड प्रोग्राम्स आहे. सो सी द फर्स्ट प्रोग्राम, राईट इव्हेंट ड्रिव्हन जावास्क्रिप्ट प्रोग्राम टू चेक वेदर द गिवन व्हॅल्यू इज weekend or not. So which day is weekend day, that you have to check. You have to accept the day name from user and then you have to check whether it is weekend or not. Before that just tell me which day is weekend, then we'll start with the program. Okay, tell me which day is weekday. I'm just copying this program and pasting for the new program. कुठला डे weekend असतो? So we just paste it here and we just delete this function part. Okay, then there is onload event, there is no any program for onload function, so we delete this part. Then style background red instead of red. Okay, fine with red. Then there is one button. So before that we give some value here. Enter your day name, enter your day name, and to enter the name we required one text box there. So input type is equal to what? Text, to accept the data from the user, and name of this text box is what? T1. Fine. And one button, click here, then on click we call the display function. Display function is here. Now we save it. Now just give the name to your program. Name of program is what? Weekday dot html, and we just save the program. Now what is my question? Which day is weekday? Tell me. अजून काहीच नाही रिप्लाय केला तुम्ही. अच्छा, व्हॉइस ब्रेक होतोय का? ओके. कुठला डे वीकडे असतो? वीकेंड असतो. कुठला डे वीकेंड असतो? इज इट क्लिअर नाउ? इज इट क्लिअरली ऑडिबल? ओके, विजिबल टू यू? सांगूयात प्रोग्राम. आवाज क्लिअर येतोय? विजिबल आहे? ठीक आहे. ठीक आहे, तुम्हाला मी एक क्वेश्चन विचारला होता. विच डे इज अ वीकेंड डे? सॅटर्डे और संडे? कुठल्या डेला आपण वीकेंड म्हणतो? सॅटर्डे और संडे? येस, सॅटरडे. आपल्याला काय चेक करायचे? प्रोग्राम काय करायचे बघा. आपल्याला असा प्रोग्राम करायचा आहे की चेक, युजरने डे एंटर केल्यावर आपल्याला चेक करायचे की तो सॅटरडे आहे किंवा नाही आहे. मग त्याच्यासाठी आपण काय करूयात, एक व्हेरिएबल डिक्लेअर करूयात आपण. व्हेरिएबल डे. ओके, डे इज इक्वल टू, आता युजर कुठे एंटर करणार आहे? आपण इथे एक टेक्स्ट बॉक्स घेतलं. इथपर्यंत पाहिलं सगळ्यांनी? देर इज वन टेक्स्ट बॉक्स अँड द मेसेज हिअर इज वॉट? एंटर युअर डे नेम. सो इनपुट टाईप इक्वल टू टेक्स्ट नेम इज इक्वल टू वॉट? T1. तर डे इथं असणारे टेक्स्ट बॉक्समध्ये तो आपल्याला डे नावाच्या व्हेरिएबलमध्ये काय करावं लागेल? स्टोअर करावं लागेल. सो वी हॅव टू यूज द सेम प्रोसिजर. फॉर्म 1 डॉट form1 dot t1 dot व्हॅल्यू. ठीक आहे, म्हणजे टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू कशात स्टोअर होईल? डे मध्ये. आता कसं चेक करणार तुम्ही? यू हॅव टू जस्ट चेक द इक्वॅलिटी. जसं आपण इव्हन ऑडचा नंबर चेक केला, टू चेक वेदर द गिवन नंबर इज डिव्हिजिबल बाय 2 और नॉट, आणि इक्वॅलिटी कंडिशन चेक केली तर इथे आपल्याला इफ यूज करायचे. इफ your value is into the day variable, if is equal to which value is equal to Saturday जर असेल. ओके, if day is equal to Saturday, then we have to what? We have to display the message alert. The given day is weekend or not? Given day is what? Weekend or not? Given day is
weekend, double quote complete, bracket complete. And if it is not equal to Saturday, then what we display here? Else we have to just display one message, alert in bracket, given, not give, given day is not weekend. फक्त चेक करायचं आपल्याला युजरने एंटर केलेला डे वीकेंड आहे का नाही. क्लिअर विथ दिस? इट इज व्हेरी सिम्पल. डू यू हॅव एनी क्वेरी विथ दिस प्रोग्राम? किंवा काय राहिलं आहे का असं वाटतंय का तुम्हाला? का आपण रन करूयात? जस्ट रिप्लाय मी. बरोबर आहे ना प्रोग्राम? जस्ट रिप्लाय मी ऑल ऑफ यू. बरोबर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला अजून थोडंसं थिंकिंग करा. ठीक आहे, ओके, ठीक आहे. आता तुमचं म्हणणं आहे की बरोबर आहे प्रोग्राम. आता मी रन केल्यावर बघा काय होते. स्ट्रिंग प्रोग्राम नेम इज व्हॉट इज अवर प्रोग्राम नेम? वीकेंड. ओके, सो वी जस्ट वीकडे, वी जस्ट रन दिस प्रोग्राम. फाइन. Now we enter the value into the text box. So see here, suppose we enter the value here Saturday. स्पेलिंग बरोबर आहे का बघा सॅटर्डेचं? बरोबर आहे ना? So we click the button here now. Click here. So see the message. Given day is not weekend. Why? Anybody? Actually it is weekend, but it displayed here given day is not weekend. What is remaining? Yes, what is remaining there in our program? Correct, Suyesh. So S is in capital, but how can user understand that he has to enter only small case or capital or whatever? S in capital, remaining in small case. We have there a solution with string object. So see the functions of string object. Which function we have to use here? Number of functions are there. One of them is useful to us. Which one? Just see here, that we can use for our program, and then we can check whether the given value is weekend or not. Just try to think on it, which one we have to use. Then it is very easy to check the function is or the given value is weekend or not. Yes, there is lowercase, uppercase functions are there. So what we have to do here, see here, before checking the condition whether it is equal to or not, what we have to check here, day is equal to day dot what is function name? To lower case. लोअर केसमध्ये एल कॅपिटल असतो आणि सी कॅपिटल असतो, लक्षात ठेवा. आता थोडंसं तुम्हाला हे डिफिकल्ट वाटत असेल, लक्षात येत नसेल. डे इज इक्वल टू डे डॉट लोअर केस काय प्रकार आहे? सो सी हिअर, पहिल्यांदा आपण काय करतोय, टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू डे नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करतोय आणि नंतर काय करतोय, ती व्हॅल्यू डे डॉट म्हणजे काय, वॉट एव्हर द व्हॅल्यू इन टेक्स्ट बॉक्स इज कन्वर्टेड इन टू द लोअर केस अँड अगेन इट इज स्टोअर इन टू द सेम व्हेरिएबल. इट इज पॉसिबल इन प्रोग्रामिंग. म्हणजे याचं मिनिंग काय असतं, जसं तुम्ही एखादा मोबाईलमधला फोटो आधीचा डिलीट करता आणि त्या मेमरी स्पेसवर, त्या स्टोरेज स्पेसवर नवीन फोटो तुम्ही स्टोअर करू शकता, कारण आधीचा डिलीट झालेला असतो. बरोबर आहे ना? तुमचा फोन जर फुल झाला तर तो मेसेज देतो, युअर फोन इज गेटिंग फुल, डिलीट सम डेटा. म्हणजे जेव्हा आपण डेटा डिलीट करतो ती स्पेस रिकामी होते आणि तिथं नवीन इन्फॉर्मेशन आपण काय करू शकतो, स्टोअर करू शकतो. तसंच करतोय आपण इथं. आधी डेमध्ये काय होतं, टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू, नंतर डेमध्ये काय स्टोअर होणार आहे, ती व्हॅल्यू लोअर केसमध्ये कन्वर्ट करून डे व्हेरिएबलमध्ये स्टोअर होणार आहे. एवढंच याचं मिनिंग आहे. मग तुमची जी काय व्हॅल्यू असेल, वॉट एव्हर युअर व्हॅल्यू इज कन्वर्टेड इन टू द लोअर केस अँड देन इट इज स्टोअर इन टू द डे व्हेरिएबल अँड देन इट विल बी चेक्ड विथ अ सॅटरडे. तर तुम्ही आता कॅपिटल स्मॉल काहीही एंटर केलं तरीसुद्धा ते आधी काय होईल, लोअर केसमध्ये कन्वर्ट होईल. जर हे तुम्हाला अजून कन्फ्यूज वाटत असेल तर आपण इथं डे 1 म्हणूयात. म्हणजे लोअर केसमध्ये कन्वर्ट केलेली व्हॅल्यू डे 1मध्ये स्टोअर होईल आणि मग आपण डे 1 चेक करतोय की इज इक्वल टू सॅटरडे का. पण याने काय होणार आहे, आपल्याला 2 व्हेरिएबल्स डिस्प्ले डिक्लेअर करावे लागतील. वी हॅव टू डिक्लेअर 2 व्हेरिएबल्स, डे अँड डे 1. इन डे देर इज टेक्स्ट बॉक्स व्हॅल्यू and in day 1 there is value which is converted into the lower case. But in programming actually no need to declare 2 variables. It is possible with 1 variable only. Those who are getting with 1 variable go through 1 variable. Those who are clear with 2 variables go through 2 variables, no problem.
So see here again, we just enter here the value Saturday and we just click here. See, given day is weekend. So this is our program. If you forget to include the lowercase function, you will lose your 1 mark. 1 mark will be not given to your program. म्हणजे 5 मार्क्सचा जर प्रोग्राम असेल तर तुम्हाला 4 मार्क्स मिळतील जर तुम्ही लोअरकेस फंक्शन त्याच्यामध्ये ॲड नाही केलं तर. लक्षात आलं सगळ्यांच्या? प्रोग्राम लक्षात आला? ओके. विच वन इज सुटेबल? इझी टू यू? 1 व्हेरिएबल और 2 व्हेरिएबल? विच वन? 1 व्हेरिएबल और 2 व्हेरिएबल? 2 व्हेरिएबल. ओके, गो थ्रू 2 व्हेरिएबल्स, नो प्रॉब्लेम. Okay, write down one program for homework. Write down next program for homework. Actually हा आपण ऑलरेडी कवर केला आता. नेक्स्ट घ्या तुम्ही. ओके ओके, ट्राय फॉर दिस. ट्राय टू write event driven JavaScript program to reverse the given string. This is for homework and remaining we'll see in next lecture. This is for homework. This one is already covered in today's lecture. Calculate the length of string, convert in lowercase and convert in uppercase. So this one is for homework. Write event driven JavaScript program to reverse the given string. म्हणजे स्ट्रिंग दिली आहे तुम्हाला. सपोज फॉर एक्झाम्पल तुम्हाला स्ट्रिंग दिली मॅडम, तर ती रिवर्स करा आणि काय येतं मला सांगा. युअर स्ट्रिंग इज मॅडम, जस्ट रिवर्स इट अँड व्हॉट इज द आन्सर? रिवर्स करायची. हा येस, उलटी करायची स्ट्रिंग. मॅडमला तुम्ही रिवर्स केलं मॅडमच येतं. सो दिस ट्राय टू राईट प्रोग्राम फॉर दिस. म्हणजे तुम्ही प्रोग्राममध्ये टेक्स्ट बॉक्समध्ये एंटर करणार मॅडम आणि रिवर्स केल्यावर परत मॅडमच आलं पाहिजे. सो वन हिंट फॉर दिस इज वॉट यू हॅव टू यूज कॅरेक्टर ॲट फंक्शन. फाइंड आउट द कॅरेक्टर ॲट स्पेसिफाईड पोझिशन अँड यू हॅव टू यूज लूप्स ऑल्सो. लूप अँड कॅरेक्टर ॲट. प्रयत्न करा, अदरवाईज